भूतकाळात घडलेली एखादी घटना, कुणी आपली आर्थिक फसवणूक केली किंवा ब्रेकअप झालं असेल, एखादा ॲक्सिडेंट झाला असेल किंवा अत्यंत जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, एखाद्या आजारपणातून आपण गेलो असेल, पाठीमागच्या काळात एखाद्या मोठ्या आजारपणातून आपण वाचलो असेल आणि अशा सगळ्या ह्या घटना ज्या आहेत ना, त्या आपल्या मनावरती खूप खोलवर परिणाम करतात. त्यांच्या आठवणी आपल्याला सतत त्रास देतात आणि त्यामुळं काय होतं की आपण वर्तमानातला आनंद एन्जॉय नाही करू शकत. मग भूतकाळातल्या या ज्या आठवणी आहेत, ज्या नकोशा आहेत आपल्याला, पण त्या सतत आपला पाठलाग करतात, त्यांच्यापासून सुटका कशी करून घ्यायची? पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या ज्या भावना आहेत ना, त्यांच्यापासून पळू नका. तुमच्या ज्या काही भावना असतील त्यांचा स्वीकार करा, त्या ओळखायला शिका, की अमुक एक गोष्ट आठवल्यानंतर मला काय वाटतं, मला वाईट वाटतं, मला स्वतःचा राग येतो, मला स्वतःबद्दल पश्चाताप होतो की मी हे का केलं. हे जे काही आहे ते आधी ओळखायला शिका आणि ते ॲक्सेप्ट करा की ते तसं वाटणं, राग येणं, वाईट वाटणं, दुःख होणं किंवा पश्चाताप वाटणं हे साहजिक आहे, ते होणार, कारण आपण माणूस आहोत. स्वतःच्या ज्या काही भावना असतील त्याबद्दलच्या, त्या पहिल्यांदा ओळखा आणि त्या स्वीकारा. कारण हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असं काहीतरी होत असतं आणि प्रत्येक व्यक्तीला राग येतो, वाईट वाटतं, पश्चाताप होतो. प्रत्येक व्यक्तीच्या हातून चुका या होतातच. आपण काहीतरी खूप जगावेगळं केलं असं फक्त आपल्याला वाटत असतं आणि त्यासाठी फक्त आपण स्वतःला कोसत असतो. तर पहिली गोष्ट, ह्या चुका, ह्या भावना, ह्या स्वीकारायला शिका, त्यांचा स्वीकार करा. आता ह्या स्वीकारायच्या कशा, त्यासाठीचीच काय स्टेप आहे. त्यासाठी काय करा माहिती आहे का, केव्हा तुम्हाला ती घटना किंवा ती व्यक्ती, एखाद्याने तुम्हाला त्रास दिला असेल, ती व्यक्ती, त्या आठवणी, ते प्रसंग जेव्हा तुम्हाला आठवतील तेव्हा ते लिहून काढा. ते कुणाला दाखवायचं नाही आहे, ते फक्त स्वतःसाठी लिहायचं आहे. ते पूर्णपणे लिहून काढा. ते सगळे प्रसंग आणि तुमच्या त्या प्रसंगाशी निगडीत, त्या व्यक्तीशी निगडीत, त्या घटनेशी निगडीत ज्या काही भावना असतील त्या पूर्णपणे कागदावरती लिहून काढा. जेव्हा तुम्ही लिहून काढाल तेव्हा काय होईल की खूप त्रास होईल, पण तुम्हाला कळायला लागेल की अरे बापरे, आपण ह्या भावनेत किती गुंतलोय आणि ह्याच्यातून बाहेर पडणं किती गरजेचं आहे. याची तीव्रता तुम्हाला स्वतःला जेव्हा जाणवेल ना, तेव्हा तुमची प्रोसेस स्टार्ट होईल त्यापासून बाहेर पडायची. तर ते सगळं पहिल्यांदा लिहून काढा. ते लिहून काढल्यानंतर त्या घटनेत किंवा त्या प्रसंगात ज्या कोणी व्यक्ती इन्व्हॉल्व असतील, तुमचे मित्र, तुमचे आई वडील, तुमचे नातेवाईक, जे कोणी इन्व्हॉल्व असतील, बॉस असतील, कलिग असतील, त्या सगळ्यांना माफ करा. स्वतःलासुद्धा माफ करा. स्वतःला जर कोसत असाल ना एखाद्या घटनेबद्दल की माझ्या चुकीमुळं हे झालं, मी सतर्क नाही राहिलो म्हणून हे झालं, मी फसलो, कारण असं जे काही असेल ते, तर त्याबद्दल स्वतःलासुद्धा माफ करा. सतत स्वतःला कोसत राहण्यानं ती घटना बदलणार नाही आहे, तो भूतकाळ बदलणार नाही आहे. जेव्हा केव्हा ह्या घटनांचा, आठवणींचा तुम्हाला जास्त त्रास होईल तेव्हा एक दीर्घ श्वास घ्या आणि लेट गो करा. स्वतःला याची जाणीव करून घ्या की तो भूतकाळ होता आणि त्याच्यावरती आता माझा काहीही कंट्रोल नाही आहे. आत्ता माझ्या कंट्रोलमध्ये काय आहे, तर आत्ता जो क्षण मी जगतोय, ज्या क्षणात मी श्वास घेतोय, तो क्षण माझ्या हातात आहे आणि तिथं काय मी करतोय, तर मी कुठल्या तरी मागच्या गोष्टींचा विचार करून त्या आठवणी काढून स्वतःला त्रास देतोय. म्हणजे मला कोण त्रास देतंय, तर माझ्या आठवणी मला त्रास देत आहेत आणि लेट इट बी. ना त्यांच्यापासून पळूनही जाऊ नका किंवा त्यापासून लक्ष भटकवण्यासाठी कुठल्या तरी इतर गोष्टीत स्वतःला गुंतवू नका. त्या जशा आहेत तशा राहू देत. डेली व्यायाम करा, कारण व्यायामानं काय होतं की मेंदूमध्ये सकारात्मक गोष्टींचा विचार जास्त होतो. तुम्ही सकारात्मक दृष्टीनं बघायला लागता आयुष्याकडे. स्वतःची एक सकारात्मक प्रतिमा तयार करा की मी अशी आहे, असं आहे, माझ्याकडे हे चांगलं आहे आणि ह्याच्यावर मी फोकस करणार आहे. ही जी कुठली तुमच्या बाबतीतली सकारात्मक गोष्ट असेल त्यावरती फोकस करण्याचा निश्चय करा आणि त्या दृष्टीनं काम करा. जे झालं ते आपण बदलू शकत नाही, पण जे आपल्या हातात आहे त्याचा आपण कसा वापर करू शकतो हे आपण बघू शकतो. हे काही टिप्स आहेत की ज्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या भूतकाळातल्या ज्या चुका असतील, ज्या वाईट आठवणी असतील, जे तुमच्या बाबतीत घडलेला जो काही ट्रॉमा असेल आणि त्या ट्रॉमातून निर्माण होणाऱ्या तुमच्या भावना असतील, त्याच्यापासून तुम्ही सुटका करून घेऊ शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःचा स्वीकार करा आणि स्वतःवरती खूप प्रेम करा. धन्यवाद.